आपण आज डिस्कस करणार आहे ओके थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय आणि थ्री डायमेन्शनल वेक्टर रिप्रेझेंटेशन इन थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आपण ह्या दोन गोष्टी आज डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला आता पण कोऑर्डिनेट सिस्टीमच्या डेफिनेशन तर माहित झाले. वन डायमेन्शनल म्हणजे काय तर ज्यामध्ये आपण एखाद्या पार्टिकलची पोझिशन एकाच कोऑर्डिनेटने दाखवतो तिला म्हणतो आपण वन डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. टू डायमेन्शन म्हणजे काय तर ज्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एखाद्या पार्टिकलची पोझिशन ही आपण तीन कोऑर्डिनेट्सने दाखवतो त्या कोऑर्डिनेट सिस्टीमला आपण काय म्हणतो थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके आणि टू डायमेन्शनल म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण दोनच कोऑर्डिनेट्सने एखाद्या पार्टिकलची पोझिशन दाखवतो तिला म्हणतो आपण टू डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. तर आज आपण डिस्कस करणार आहे थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तीन ऍक्सिस असतात. ओके एक्स ऍक्सिस y axis and z axis. Okay, these three axes are perpendicular to each other, x, y and z axis. Okay, या तीन कोऑर्डिनेट ऍक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला आपण काय म्हणतो ओरिजिन. ज्या पॉइंटला ह्या सर्व ऍक्सिस एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्याला म्हणतो आपण ओरिजिन. तर यामध्ये एखाद्या पॉइंटची पोझिशन आपण किती कोऑर्डिनेटने समजून घेऊ शकतो तीन कोऑर्डिनेट्सने समजून घेऊ शकतो. z कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि हा x कोऑर्डिनेट. तर या पार्टिकलची पोझिशन आपल्याला किती कोऑर्डिनेट दाखवली जाते या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये x, y आणि z अशा तीन कोऑर्डिनेटने आपण एखाद्या पार्टिकलची पोझिशन आपण रिप्रेझेंट करतो x, y आणि z. ठीक आहे. तर अशा कोऑर्डिनेट सिस्टीमला आपल्याला काय म्हणायचं आपल्याला थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. तर थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीमची डेफिनेशन काय द कोऑर्डिनेट सिस्टीम इन विच द पोझिशन ऑफ अ पार्टिकल एक्सप्रेस्ड बाय मिनिमम थ्री कोऑर्डिनेट्स. तीन कोऑर्डिनेट्सने दाखवली जाते. ठीक आहे रिप्रेझेंट केली जाते तीन कोऑर्डिनेटने. अशा कोऑर्डिनेट सिस्टीमला काय म्हणता येईल आपल्याला थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. आता थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम तर ही रूम समजा एक थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक भिंत एक्स ऍक्सिस असेल, एक भिंत वाय ऍक्सिस असेल आणि हा जो कॉर्नर आहे उभा तो असेल झेड ऍक्सिस. आणि मला या चॉक पीसची पोझिशन मला समजून घ्यायची. तर या चॉक पीस पासून मी जर इथं परपेंडिक्युलर टाकला तर मला झेड कोऑर्डिनेट मिळेल. इथून जर मी परपेंडिक्युलर टाकला खाली या प्लेन मध्ये तर तिथून एक पॉइंट मिळेल आणि त्या पॉइंट पासून मी जर परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर तर मला दोन कोऑर्डिनेट्स मिळतील एक्स आणि वाय. तर या पार्टिकलची या चॉक पीसची पोझिशन मला जर जाणून घ्यायची असेल या रूम मध्ये तर मला किती कोऑर्डिनेट लागतात तीन कोऑर्डिनेट्स इथे लागतात आणि या कोऑर्डिनेट सिस्टीमला आपण काय म्हणतो थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. तर थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीमची डेफिनेशन काय करता येईल तर कोऑर्डिनेट सिस्टीम इन विच द पोझिशन ऑफ अ पार्टिकल is represented by three coordinates x, y and z is called three dimensional coordinate system किंवा याला आपण आणखी काय म्हणतो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. या कोऑर्डिनेट सिस्टीमला आपण काय म्हणतो आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता समजा या रूम मध्ये कुठेतरी एखादा इन्सेक्ट उडतोय, इन्सेक्ट भुंगा वगैरे असेल तो उडतोय तर तो त्याची पोझिशन बदलतोय. ओके तर त्याचा झेड कोऑर्डिनेट पण तो हवेत वर जात असेल तर झेड कोऑर्डिनेट पण चेंज होतोय. जर तो समोर जात असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट तो पण सर्व कोऑर्डिनेट्स काय होत असतील चेंज होत असतील. म्हणजे त्या इन्सेक्टची पोझिशन आपल्याला किती कोऑर्डिनेट्स दाखवली तीन कोऑर्डिनेट्सने दाखवता येते. आणि अशा कोऑर्डिनेट सिस्टीमला आपल्याला काय म्हणायचंय थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके किंवा स्पेस त्यालाच काय म्हणतो आपण दुसरं नाव काय देऊ आपण स्पेस. ओके त्याच्यामध्ये ती किती ऍक्सिस असतात तीन ऍक्सिस असतात एक्स, वाय, झेड. ओके आणि एखाद्या पार्टिकलची पोझिशन या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये किती कोणत्या कोऑर्डिनेट दाखवून तीन कोऑर्डिनेट एक्स, वाय आणि झेड कोऑर्डिनेट. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहे वेक्टर रिप्रेझेंटेशन इन थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. तर थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय कळलं तुम्हाला अशी कोऑर्डिनेट सिस्टीम जिच्यामध्ये एखाद्या पार्टिकलची पोझिशन आपण तीन कोऑर्डिनेट्सने दाखवतो एक्स, वाय आणि झेड कोऑर्डिनेट्सने दाखवतो त्या कोऑर्डिनेट सिस्टीमला आपण म्हणतो थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. तर आता आपण डिस्कस करू वेक्टर रिप्रेझेंटेशन इन 3D. वेक्टर
representation in 3D coordinate system. ओके, त्यासाठी आपण कन्सिडर करू, कन्सिडर 3 ॲक्सिसेस x y z. This is a z axis, this is a x axis, and this is a y axis. Okay, which are perpendicular to each other, intersect at point O. This is a O. Consider a point in this coordinate system. या 3-dimensional coordinate system मध्ये कुठेतरी एक पॉइंट आहे P. This is a point P. ओके, डायग्राम दिसते व्यवस्थित सर्वांना? आवाज व्यवस्थित येतोय का? आवाज व्यवस्थित येतोय का? डायग्राम व्यवस्थित दिसते का? एकदा मेसेज करा प्लीज. हाँ, तो लक्ष द्या, इथे 3-dimensional coordinate system. ठीक आहे, 3-dimensional coordinate system definition. The coordinate system in which the position of a particle is represented by 3 coordinates. 3 coordinates ने जर एखाद्या पार्टिकलची पोझिशन रिप्रेझेंट केली असेल तर त्या कोऑर्डिनेट सिस्टीमला आपण काय म्हणू? एखाद्या पॉइंटची पोझिशन जर 3 कोऑर्डिनेट्स ने रिप्रेझेंट केली असेल तर त्या कोऑर्डिनेट सिस्टीमला आपण काय म्हणू? 3-dimensional coordinate system. तर आपल्याला काय करायचं? 3-dimensional coordinate system मध्ये वेक्टर कसा दाखवला जातो आपल्याला ते दाखवायचं. ओके, त्यासाठी आपण काय कन्सिडर केले? एक 3-dimensional coordinate system कन्सिडर केली आहे, किंवा तिला आपण कोणती कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतो? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. त्याच्यामध्ये x ऍक्सिस आहे, y ऍक्सिस आहे, z ऍक्सिस आहे, आणि या 3 ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि एकमेकांना इंटरसेक्ट करतात कोणत्या पॉइंटला? O पॉइंटला. पण या 3-dimensional coordinate system मध्ये आपण पॉइंट कन्सिडर केला आहे पॉइंट P. Okay, we have considered a point P at, okay, and we want to find out position vector of this point P. या point P चा आपल्याला position vector काढायचा आहे. position vector काय असेल? तर position vector म्हणजे काय? line drawn from origin of coordinate system to the position of particle. या पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत आपण एक लाईन ड्रॉ करतोय आणि त्यालाच काय म्हणतो आपण? पोझिशन वेक्टर. ओके, तर ह्या OP बारची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. OP बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, डिराइव्ह करायचा आहे. हा OP बार हा वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर आहे. तो पोझिशन वेक्टर आपल्याला काढायचा आहे. ओके, तर OP बार किती आहे हे आपल्याला काढायचे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे? तर आपण परपेंडिक्युलर टाकणार आहे. परपेंडिक्युलर, वी हॅव ड्रॉन ए परपेंडिक्युलर, वी हॅव ड्रॉप ए परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट P ऑन z ऍक्सिस. ओके, अँड दुसरा परपेंडिक्युलर आपण टाकणार खाली एका प्लेन मध्ये असेल. ह्या x ऍक्सिस आहे, y ऍक्सिस आहे, तर परपेंडिक्युलर कोणत्या प्लेन मध्ये येईल? xy प्लेन मध्ये, इथं कुठेतरी. ओके, तर आपण काय केले? परपेंडिक्युलर टाकला P पॉइंट पासून z ऍक्सिस वर, तर आपल्याला कोणता कोऑर्डिनेट मिळेल? त्याचा z कोऑर्डिनेट. ओके, k कॅप इज अ युनिट वेक्टर अलोंग z ऍक्सिस. z ऍक्सिस च्या युनिट वेक्टर काय आहे? k कॅप. तसंच P पॉइंट पासून आपण परपेंडिक्युलर टाकलाय खाली, तर कोणता प्लेन असेल? हा प्लेन असेल xy प्लेन. ही x ऍक्सिस आहे, ही कोणती ऍक्सिस आहे? y ऍक्सिस. त्या xy प्लेन मध्ये आपल्याला एक पॉइंट मिळेल P डॅश. त्याला म्हणू आपण P डॅश. I cap is a unit vector along x axis and j cap is a unit vector along y axis. आणि लक्षात द्या P डॅश हा परपेंडिक्युलर टाकला P पॉइंट पासून xy प्लेन मध्ये. कोणत्या प्लेन मध्ये? xy. तर आपल्याला P डॅश पॉइंट मिळाला. या P डॅश पॉइंट पासून परपेंडिक्युलर टाकला आपण x ऍक्सिस वर आणि दुसरा परपेंडिक्युलर टाकला आपण y ऍक्सिस वर. x ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला तर त्याला म्हणू आपण, त्या पॉइंटला म्हणू आपण, याला आपण m म्हणू, याला आपण n म्हणू आणि याला म्हणू आपण MNO नाही MNPQ म्हणू याला. ठीक आहे, काय केलं आपण? we have dropped a perpendicular from point P on z axis, we get a point Q, and we have dropped a point perpendicular from point P on in the xy plane, we get a point P dash.
या पी डॅश पासून पुन्हा आपण परपेंडिक्युलर टाकला एक्स ॲक्सिसवर तर आपल्याला एक्स कोऑर्डिनेट मिळेल त्याचा, हा असेल एक्स कोऑर्डिनेट. आणि पी डॅश पासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला आपल्याला कोणता पॉईंट मिळाला एन, तर तो असेल त्याचा वाय कोऑर्डिनेट. कोणता कोऑर्डिनेट असेल? वाय कोऑर्डिनेट असेल. ओके, म्हणजे इथून इथपर्यंतची लांबी किती आहे एक्स, इथून इथपर्यंतची लांबी किती आहे वाय, आणि इथून इथपर्यंतची लांबी किती आहे झेड. ठीक आहे. तर आपल्याला या ओपी बारची व्हॅल्यू काढायची. लक्ष द्या, ओपी बार किती आहे हे काढायचं, आपल्याला पोझिशन वेक्टर काढायचं. पण ओपी बार काढण्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर काय काय काढावं लागेल, ओपी डॅश काढावं लागेल. ओपी डॅशची व्हॅल्यू काढा. ठीक आहे. आता डायग्राम व्यवस्थित दिसते का मला एकदा सांगा प्लीज, का मोठी काढायची? डायग्राम व्यवस्थित दिसते का मोठी काढायची एकदा सांगा प्लीज. ठीक आहे, थोडी मोठी काढा आणखी. चला, थोडंसं एक्सप्रेशन याचं मोठं आहे त्यामुळे मी छोटी काढली होती. ठीक आहे, चला लक्ष द्या. बाजूला करू. चला, ही झेड ॲक्सिस आपली, के आपली युनिट वेक्टर झेड ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस, जे के आपली युनिट वेक्टर वाय ॲक्सिस, आणि ही एक्स ॲक्सिस. ओके, आता तर दिसते व्यवस्थित. आय कॅप इज युनिट वेक्टर ऑफ एक्स ॲक्सिस. ओके, आता डायग्राम बघिए. I cap is unit of x axis. Okay, ये थोड़ा ना. We have considered a point P in this coordinate system. या कार्टेशियन coordinate system मध्ये इथे कुठेतरी एक पॉइंट आहे P. ओके, तर या पॉइंटचा पोझिशन वेक्टर काढायचा. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, तर ओरिजिन पासून कोऑर्डिनेट सिस्टमच्या ओरिजिन पासून पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत काढलेली लाईन म्हणजे पोझिशन वेक्टर. तर आपल्याला हे ओपी बार काढायचे. ओपी बारची व्हॅल्यू आपल्याला काढायची किती असेल. ठीक आहे. तर ओपी बार इज अ पोझिशन वेक्टर ऑफ दिस पॉइंट पी इन दिस कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम और इन 3 डायमेंशनल कोऑर्डिनेट सिस्टम. तर हे ओपी बार काढण्यासाठी हे ओपी बारची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्याच्यासाठी आपण परपेंडिक्युलर टाकला पी पॉइंट पासून झेड ॲक्सिसवर, आणि पी पॉइंट पासून या खालचा एक्स आणि वायचा जो प्लेन आहे त्याच्यामध्ये एक परपेंडिक्युलर टाकला. ओके, तर आपल्याला दोन पॉइंट मिळतील, एक पी डॅश पॉइंट आणि दुसरा पॉइंट असेल क्यू. तर ओ पासून क्यू ची लांबी म्हणजे असेल झेड कोऑर्डिनेट, तो असेल या पी चा काय असेल झेड कोऑर्डिनेट. बरोबर आहे, तो झेड ॲक्सिसच्या आला. ओके, आणि या पी डॅश पासून पुन्हा परपेंडिक्युलर टाकले आपण वाय ॲक्सिस वर एक आणि एक्स ॲक्सिस वर एक. We have dropped a perpendicular from point P on x axis and y axis. We get two coordinates. एक आहे x coordinate n पॉइंट मिळेल आणि दुसरा मिळेल n पॉइंट. तर O पासून m ची लांबी म्हणजे हा असेल x कोऑर्डिनेट, आणि O पासून n ची लांबी हा असेल आपला y कोऑर्डिनेट. आता डायग्राम दिसते व्यवस्थित सर्वांना. तर या p डॅश चे दोन कोऑर्डिनेट असतील. p डॅश चे दोन कोऑर्डिनेट असेल x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट, आणि या p चे तीन कोऑर्डिनेट्स असतील. कोणकोणते? x, y, z. डायग्राम व्यवस्थित दिसते सर्वांना. आता डायग्राम व्यवस्थित दिसते का? ठीक आहे. आपल्याला हे ओपी बार हा वेक्टर काढायचा, हा पोझिशन वेक्टर काढायचा आहे. ओपी बार हे क्वेश्चन मार्क दिला मी. ठीक आहे. तो ओपी बार काढण्यासाठी पी पॉइंट पासून आपण झेड ॲक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला, आपल्याला क्यू पॉइंट मिळाला. ओ पासून क्यू ची लांबी हा झेड कोऑर्डिनेट असेल. तसंच पी पॉइंट पासून एक्स वाय प्लेन मध्ये दोन परपेंडिक्युलर टाकला, तो कोणता पॉइंट मिळाला? पी डॅश. ओके, पी डॅश पासून एक्स ॲक्सिस वर एक परपेंडिक्युलर टाकला, दुसरा वाय ॲक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला,
एक्स कोऑर्डिनेट मिळेल आपल्याला OM आणि दुसरा ON हा y कोऑर्डिनेट असेल. तर आपल्याला काढायचं काय अगोदर आपल्याला काढायचं आहे OP डॅश. आपल्याला काढायचं आहे वेक्टर OP डॅश काढायचं आहे. ओके, तर हे काढण्यासाठी आपण या डायग्रामचा यूज करू. फ्रॉम फिगर म्हणून OM बार इज अ x कोऑर्डिनेट. O पासून m ची लांबी किती x, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड माहिती आहे. आणि हा OM वेक्टर कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे, x ऍक्सिसच्या अलॉंग आहे. त्याचा युनिट वेक्टर काय असेल i कॅप. OM बारची व्हॅल्यू काय आली x i कॅप. तसंच y कोऑर्डिनेट कशाने दाखवला आपण तो ON बार त्याचं मॅग्निट्यूड किती y आणि तो y ऍक्सिसच्या अलॉंग डायरेक्टेड आहे म्हणून त्याचा युनिट वेक्टर काय असेल z कॅप. आणि OQ बार इक्वल्स टू काय दिलं आपल्याला, तर हा z कोऑर्डिनेट असेल त्याचं मॅग्निट्यूड आहे z, तो z ऍक्सिसच्या अलॉंग डायरेक्टेड आहे त्याचा युनिट वेक्टर k कॅप. OQ बार इज इक्वल टू काय z k कॅप. अक्षर थोडं बसणार नाही म्हणून थोडं करायचं. बरं दिसतंय का आता अक्षर लवकर आहे का याच्यापेक्षा मोठं काढायचं. इकडे बघा अक्षर एवढं दिसतंय का याच्यापेक्षा मोठं काढायचं. बरं दिसत आहे हां. ओके, तर आपण लक्षात आहे m पॉईंटचा पोझिशन वेक्टर काढून घेतलाय, n पॉईंटचा पोझिशन वेक्टर काढून घेतलाय आणि q पॉईंटचा पण पोझिशन वेक्टर काढून घेतलाय. आपल्याला काय काढायचं अगोदर OP डॅश काढायचे. OP डॅश मिळाल्यानंतर OP काढायचा आहे. OP डॅश हा वेक्टर काढायचा आहे आणि नंतर OP बार हा वेक्टर काढायचा आहे. ठीक आहे, तर आपण कन्सिडर करू ट्रायंगल. ठीक आहे, आता आणखी एक काय, तर तुम्ही जर ही डायग्राम पाहिली तर ON बार आणि MP बार हे कोणते वेक्टर्स असतील, इक्वल वेक्टर्स असतील. कारण की हे काय तयार व्हायला एक चौकोन तयार व्हायला की आयत तयार होतोय आणि आयताच्या समोरासमोर बाजू काय असतात सारख्या असतात. ठीक आहे, तर फिगर वरूनच काय केलं आपल्याला ON बार इक्वल्स टू MP बार. का, हे काय आहेत इक्वल वेक्टर्स आहेत, इक्वल वेक्टर्स. ओके, ON बार आणि MP बार या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे आणि मॅग्निट्यूड पण सारखा आहे. दोन्ही वेक्टर्स काय असतील इक्वल वेक्टर्स असतील. आता कन्सिडर ट्रायंगल. कोणतं ट्रायंगल कन्सिडर करा, OMP डॅश हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला. ओके, आणि या OMP डॅशला आपण कोणता लॉ अप्लाय करणार, ट्रायंगल लॉ. सो अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ, ऑफ वेक्टर ॲडिशन, चा ट्रायंगल लॉ काय सांगतो, इफ टू or more vectors of same type represented if two vectors of same type represented in magnitude and direction by the sides of triangle taken in order, then the resultant is represented by third side. तर आपण जर पाहिलं तर OM बार हा पहिला वेक्टर आहे आणि MP बार हा दुसरा वेक्टर आहे. OM बारचा स्टार्टिंग टर्मिनल पॉइंट हा MP बारचा स्टार्टिंग पॉइंट आहे, म्हणजे दोन्ही वेक्टर इन ऑर्डर आहेत. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल, एक तिसऱ्या साइडच्या बरोबर असेल. तर तिसरी साइड कोणती आहे, OP डॅश. तर अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन OP डॅश बरोबर काय तर आपल्याला OM बार प्लस MP बार. पण MP बार आणि OM बार हे दोन वेक्टर काय आहेत, इक्वल वेक्टर आहेत. MP बारला रिप्लेस करू शकतो आपण ON. ओके, किंवा ON चं मॅग्निट्यूड डायरेक्शन आणि MP ची मॅग्निट्यूड डायरेक्शन कसं आहे, सेम आहे. म्हणजे MP ला आपण ON म्हणू शकतो किंवा ON ला आपण MP म्हणू शकतो.
तर ओपी डॅश आपल्याला काढायचं ओपी डॅश इज इक्वल टू काय दिलं आपल्याला ट्रायंगल ऑफ वेक्टर नुसार ओएम ची व्हॅल्यू किती आहे x आहे क्या त्याचं मॅग्निट्यूड आहे x तो कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे x ऍक्सिसच्या अलॉंग आहे म्हणून त्याचा इंटरप्रेटर आहे काय आणि mp कशाची इक्वल आहे ON च्या आणि ON चं मॅग्निट्यूड किती आहे y जे कॅप तर mp चं मॅग्निट्यूड पण किती असेल y आणि तो पण कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग डायरेक्ट आहे z ऍक्सिसच्या x y ऍक्सिसच्या अलॉंग तर त्याचा इंटरप्रेटर काय असेल जे कॅप तर आपल्याला ओपी डॅश ची व्हॅल्यू मिळाली त्याला म्हणून आपण 1 लिहू याला इक्वेशन नंबर म्हणून 1 लिहू आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली ओपी डॅश ची व्हॅल्यू मिळाली ओपी डॅश लाईन ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम टू द पार्टिकल p डॅश आता ट्रायंगल कन्सिडर करू आपण o p डॅश p कन्सिडर ट्रायंगल o p डॅश आणि p तर याच्यामध्ये OP डॅश हा पहिला वेक्टर आहे आणि दुसरा वेक्टर P डॅश P आहे जो कुठून स्टार्ट होतोय P डॅश पासून स्टार्ट होतो टर्मिनेट होतो कुठं P ला म्हणजे OP डॅश आणि P डॅश P OP डॅश आणि P डॅश P हे दोन वेक्टर इन ऑर्डर वेक्टर आहेत ट्रायंगल कोणता तयार लक्ष द्या हे आता ट्रायंगल घेतो आपण हे ठीक आहे OP डॅश पहिला वेक्टर P डॅश P हा दुसरा वेक्टर हे दोन्ही वेक्टर आहेत तर काय इन ऑर्डर आहेत या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल तर ह्या OP च्या बरोबर असेल आणि आपल्याला काढायचं काय OP बार ठीक आहे तर कन्सिडर ट्रायंगल OP डॅश P अप्लाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वेक्टर ॲडिशनचा आपण ट्रायंगल लॉ इथे अप्लाय केलाय या ट्रायंगलला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय सांगते जेव्हा दोन वेक्टर सारख्या प्रकारचे दोन वेक्टर जर इन ऑर्डर असतील ट्रायंगलच्या दोन साइडचे तर तिसरी जी साइड असते ती त्यांचा काय असेल रिझल्ट इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द साइड्स ऑफ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर then the resultant is represented by third side तो OP डॅश पहिली साइड आणि P डॅश P दुसरी साइड या दोन्ही साइड ट्रायंगलच्या साइड आहेत आणि दोन्ही कशात इन ऑर्डर आहेत या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल तिसऱ्या साइडच्या OP च्या बरोबर असेल ठीक आहे तर ट्रायंगल लॉ आपण अप्लाय करू इथं ट्रायंगल लॉ नुसार थर्ड साइड कोणती आपली OP बार या ट्रायंगलची OP बार बरोबर काय इन ऑर्डर वेक्टर OP डॅश प्लस P डॅश P P डॅश P आता लक्ष द्या P डॅश P जर वेक्टर पाहिला आपण तर या वेक्टरची लांबी आणि OQ ची लांबी सारखीच आहे दोघांची डायरेक्शन पण सेम आहे हा z ऍक्सिसच्या अलॉंग आहे आणि हा पण z ऍक्सिसच्या अलॉंग म्हणजे आपण लिहू शकतो काय की OQ बार आणि P डॅश P हे दोन वेक्टर काय आहेत इक्वल वेक्टर्स आहेत इक्वल वेक्टर्स हे दोन इक्वल वेक्टर्स आहेत ओके OQ बार लक्ष द्या हे बघा OQ बार आणि P डॅश P दोन्ही समोरासमोर वेक्टर्स आहेत दोन्ही वेक्टर्स कसे आहेत इक्वल वेक्टर्स आहेत दोघांची डायरेक्शन सेम आहे मॅग्निट्यूड पण तितकंच असेल ओके तर मग OQ बारचं मॅग्निट्यूड किती आहे ZK कॅप म्हणजे OQ बारला आपण काय लिहू शकतो ZK कॅप तो P डॅश P चं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय होऊ शकते तर ZK कॅप P डॅश P आणि OQ बार हे दोन्ही इक्वल वेक्टर्स आहेत मग OQ बारचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जी असेल तीच P डॅश P ची असेल OQ बार इक्वल टू काय लिहिलं आपण ZK कॅप तर P डॅश P पण काय असेल ZK कॅप ओके आणि याला नाव देऊ आपण 2 काय गरज नाही 2 देण्याची ठीक आहे चला तर P डॅश P ची व्हॅल्यू काय आली फ्रॉम इक्वेशन 1 OP डॅश ची व्हॅल्यू काय ZI कॅप प्लस YJ कॅप हे OP बार ठीक आहे OP बार ची आलेली व्हॅल्यू ZXI कॅप प्लस YJ कॅप इथे ठेवून देऊ आणि P डॅश P ची व्हॅल्यू काय आली ZK कॅप इथे ठेवून देऊ ट्रायंगल लॉ नुसार आपण जे लिहिले
तो ओपी बार इक्वल्स टू काय केलं आपल्याला ओपी बार इक्वल्स टू लिहिता येईल ओपी डॅश ची व्हॅल्यू काय आली एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस पी डॅश पी ची व्हॅल्यू काय आली झेड के कॅप. सो दिस इज अ vector representation in three dimension x I cap plus y j cap plus z k cap x I cap plus y j cap plus z k cap is the position vector of point P in this three dimensional coordinate system. या three dimensional coordinate system मध्ये P पॉइंट चा पोझिशन वेक्टर हा कशाला दाखवला आपण OP बार ने आणि OP बार इक्वल्स टू काय आहे x I cap plus y j cap plus z k cap. इथं P पॉइंट ची पोझिशन आपण तीनही कोऑर्डिनेट ने दाखवली x y आणि z अशा तीनही कोऑर्डिनेट्स ने दाखवलेली आहे. ठीक आहे तर हा झाला वेक्टर. आता याचं मॅग्नीट्यूड कसं काढायचं दिस इज अ वेक्टर रिप्रेझेंटेशन इन थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम. तर मॅग्नीट्यूड कसं काढायचं तर OP बारचं मॅग्नीट्यूड आपल्याला OP चं मॅग्नीट्यूड काढायचं तर OP चं कोणत्या वेक्टरचं मॅग्नीट्यूड कसं काढतो आपण तर स्क्वेअर रूट ऑफ त्याचा x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस z कोऑर्डिनेट. इथे आपल्याला तिन्ही कोऑर्डिनेट माहित असतील x कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट तिन्ही कोऑर्डिनेट जर माहिती असतील तर इथे ठेवायचे त्यांचा स्क्वेअर करायचा बेरीज करायची आणि नंतर त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा त्यावरून तुम्हाला त्याचं मॅग्नीट्यूड मिळेल. ओके आता OP बारचा युनिट वेक्टर काढायला सांगितलं तुम्हाला. कोणता वेक्टर कसा रिप्रेझेंट करतो आपण त्याचं मॅग्नीट्यूड मल्टीप्लायर बाय त्याचा युनिट वेक्टर असतो OP कॅप युनिट वेक्टर कशाला दाखवतो कॅप ने. तर हे त्याचं मॅग्नीट्यूड असतं आणि ही काय असते त्याची डायरेक्शन. तर आपल्याला युनिट वेक्टर काढायला सांगितले OP कॅप काढायला सांगितले तर OP कॅप बरोबर काय लिहू शकतो आपण हे मॉड ऑफ OP इकडे डिव्हिजन मध्ये आला तर OP बार डिवाइडेड बाय मॉड ऑफ OP वेक्टरला त्याचा मॅग्नीट्यूड ने डिवाइड केला तर तुम्हाला त्याचा काय मिळून जाईल युनिट वेक्टर मिळून जाईल. युनिट वेक्टरचा मी तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म्युला सांगितला होता कोणत्याही वेक्टरला त्याच्या मॅग्नीट्यूड ने डिवाइड केलं तर आपल्याला त्या वेक्टरचा काय मिळतो युनिट वेक्टर मिळतो म्हणजेच काय मिळते आपल्याला त्याची डायरेक्शन मिळते. OP बार काय आहे x I कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप त्याला डिवाइड करू आपण OP बारला डिवाइड करू त्याच्या मॅग्नीट्यूड ने त्याचा मॅग्नीट्यूड काय स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. तर त्या वेक्टरला त्याच्या मॅग्नीट्यूड ने डिवाइड केलं की आपल्याला त्याचा काय मिळून जातो युनिट वेक्टर मिळून जातो. तर OP कॅपचा युनिट वेक्टर आपण काढलाय त्याच्या वेक्टरला त्याच्या मॅग्नीट्यूड ने डिवाइड केलं. ओके so this is the vector representation in three dimensional coordinate system. This is the magnitude of this vector and this is the unit vector of this position vector. So this is a representation of vector in three dimensional coordinate system. कोणाला कुठे समजलं नसेल तर प्लीज विचार. फक्त आपण कशाचा अप्लाय केला माहिती आहे का ट्रायंगल लॉचा. अगोदर ट्रायंगल आपण घेतला OMP डॅश तिथे ट्रायंगल लॉ अप्लाय केला OM आणि MP डॅश हे दोन वेक्टर सॉरी MP डॅश असेल हे दोन वेक्टर इन ऑर्डर वेक्टर आहेत या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल OP डॅशच्या बरोबर असेल. मग OM ची व्हॅल्यू किती आहे x I कॅप आणि MP डॅश हा ON च्या इक्वल आहे तर त्याची व्हॅल्यू काय घेतली आपण y ची कॅप. मग नंतर दुसरा ट्रायंगल कन्सिडर केला OP डॅश P हा ट्रायंगल कन्सिडर केला. याच्यामध्ये OP डॅश आणि P डॅश P हे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल तिसऱ्याच्या बरोबर OP च्या बरोबर. तर आपल्याला OP बार काढायचे OP बार बरोबर इक्वल्स टू OP डॅश प्लस P डॅश P सॉरी. आता हे P डॅश P जो आहे तो कशाच्या बरोबर आहे OQ च्या बरोबर आहे इक्वल आहे. दोन्ही वेक्टर कोणते वेक्टर आहेत इक्वल वेक्टर त्याचं मॅग्नीट्यूड डायरेक्शन सेम आहे. मग OQ बारचं मॅग्नीट्यूड आणि डायरेक्शन जी असेल तीच कशी असेल P डॅश P ची तर ती किती आहे z k कॅप. आपण इथे लिहिलं OQ बार किती आहे z k कॅप P डॅश P ची पण किती असेल z k कॅप. मग आपल्याला OP डॅश ची व्हॅल्यू माहिती आहे P डॅश P ची व्हॅल्यू माहिती आहे ही सर्व व्हॅल्यूज आपण इथे पुट केल्या. OP डॅश ची व्हॅल्यू x I कॅप प्लस y j कॅप इथे ठेवली P डॅश P ची व्हॅल्यू इथे ठेवून दिली तर आपल्याला एक वेक्टर मिळेल OP बार इक्वल्स टू x I कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप. दिस इज अ पोझिशन वेक्टर इन थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम.
मग याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं? तर एक्स कोऑर्डिनेट दिलेला, वाय कोऑर्डिनेट दिलेला, झेड कोऑर्डिनेट दिलेला, त्याचा स्क्वेअर करायचा, बेरीज करायची, त्याचा स्क्वेअर घ्यायचा, त्याच्यावर काय मिळेल त्याचं मॅग्निट्यूड. युनिट वेक्टर कसा काढायचा? तर युनिट वेक्टर म्हणजे काय? तर त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. वेक्टर काय? ओपी बार एक्स आय कॅप वाय जी कॅप झेड के कॅप, त्याला डिवाइड करायचं त्याच्या मॅग्निट्यूडने. काय मिळून जाईल? त्याचा युनिट वेक्टर देखील आपल्याला मिळून जाईल. समजलं हे? एक मिनिट, आशा राठोड ओ क्यू आणि पी डॅश पी ते इक्वल कशामुळे आहे? ठीक आहे, चल. ते पी डॅश पी आणि ओ क्यू तू जर पाहिलं असेल व्यवस्थित, आशा राठोड लक्ष दे, हे जर तू पाहिलंस तर का तयार होतो? ह्या हे का दिसतोय तुला? मला एकदा सांग. इट्स नॉट स्क्वेअर, इट्स अ रेक्टँगल. हा काय तयार होतोय? रेक्टँगल तयार होतोय, आयत तयार होतो. आणि आयताच्या समोरासमोरील बाजूची लांबी सारखीच असते. तो ओ क्यू आणि पी डॅश पी ही समोरासमोरील बाजू आहे. ओ पी डॅश पी क्यू हा काय तयार होतो? एक रेक्टँगल तयार होतोय आणि त्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात, म्हणजे त्यांची लांबी सारखी, म्हणजे मॅग्निट्यूड सारखे दोघांचे. आता हा जो ओ क्यू बार वेक्टर आहे तो कुठून स्टार्ट होणार आहे? ओ पॉइंट पासून इकडे क्यू कडे, म्हणजे तो एक वाय ऍक्सिस च्या आहे. आणि पी डॅश पी हा वेक्टर पण पी डॅश पॉइंट पासून स्टार्ट होतो कुणीकडे पी कडे. हा पण कोणत्या ऍक्सिस च्या आहे? झेड ऍक्सिस च्या आहे. सॉरी, दोन्ही वेक्टर्स कोणत्या ऍक्सिस च्या आहे? झेड ऍक्सिस च्या आहे. म्हणजे दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे वर. दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सारखं आहे, तर ते दोन वेक्टर्स काय असतील? इक्वल वेक्टर्स असतील. ओके, समजलं? समजलंय का? ओके, तर हे झालं वेक्टर रिप्रेझेंटेशन इन थ्री डायमेन्शन. हे त्याचं मॅग्निट्यूड आणि हा त्याचा युनिट वेक्टर या फॉर्म्युल्याने काढा. ओके, याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला यावरचे प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहे. हा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. घेतलाय का? हा, तर उद्या आपण, लक्ष द्या प्लीज, उद्या आपण यावरचे प्रॉब्लेम्स 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल, ट्रायंगल लॉचं ऍप्लिकेशन आणि पॉलीगॉन लॉचं ऍप्लिकेशन, या दोन्ही लॉचं ऍप्लिकेशन करून यावरचे प्रॉब्लेम्स आपण उद्या डिस्कस करणार आहे. आणि या युनिट वेक्टर्स वर विचारलेले प्रॉब्लेम्स आपण उद्या डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर उद्या आपण नीटचे प्रॉब्लेम घेऊ, यावरचे कसे प्रॉब्लेम विचारतात आणि ते सॉल्युशन कसं करायचं. तर उद्या येत्या वेळेस प्लीज ट्रायंगल लॉ आणि पॉलीगॉन लॉ हे एकदा प्रिपरेशन करून घ्या. ठीक आहे, कारण की मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम ट्रायंगल लॉ वर असतात या वेक्टर चॅप्टर वरचे. प्लीज उद्या येत्या वेळेस या दोन लॉजचं प्रिपरेशन येत्या वेळेस करूया. आणि प्रॉब्लेम्स मी सुरुवातीला सांगेल, पण नंतर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. मी प्रत्येक टाइपचा एक प्रॉब्लेम घेईन, त्याचं सोल्युशन कसं करायचं ते देखील सांगेल, पण नंतर हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे, कोणाला काही अडचण आहे? डाउन रिपीट. ठीक, कशामध्ये अडचण आहे मला सांग. युनिट वेक्टर मध्ये अडचण आहे का? ते युनिट वेक्टर मध्ये अडचण आहे का? अर्थ हो का? एकदा बघ, आज त्या दिवशी आपण युनिट वेक्टरची डेफिनेशन शिकलो होतो, लक्षात आहे का तुझ्या? युनिट वेक्टर म्हणजे काय? तर एखाद्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं की आपल्याला काय मिळतो? त्याचा युनिट वेक्टर मिळतो.
युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 1 असतं. उद्या प्रॉब्लेम घेतल्यानंतर वाटल्यास तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तो कोणता वेक्टर आपण कसा रिप्रेझेंट करतो? समजा ओपी बार मला वेक्टर दाखवायचा. कसा रिप्रेझेंट करतो आपण? त्याचं मॅग्निट्यूड असतं आणि त्याच्यासोबत त्याचा युनिट वेक्टर असतो. हे बघा इथं ओएम बार वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती x आणि त्याचा युनिट वेक्टर काय i कॅप. ओएम बार हा वेक्टर आहे, त्याचा युनिट वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड y, त्याचा युनिट वेक्टर आहे j कॅप. तसंच ओपी बार हा पण काय आहे की वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर आहे. थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मधला त्याचं मॅग्निट्यूड ओपी बार मॉड ऑफ ओपी आणि त्याचा युनिट वेक्टर काय असेल? ओपी कॅप असेल. समजा ओपी कॅप असेल. ओके. कारण की तो कोणत्याच ऍक्सिसच्या अलग नाही, y ऍक्सिसच्या अलग पण नाही, z ऍक्सिसच्या अलग पण नाही आणि x ऍक्सिसच्या अलग पण नाही. त्याचा युनिट वेक्टर आपण कन्सिडर करू ओपी कॅप. ते ओपी कॅप आपल्याला काढायचं. तर हे मॉड ऑफ ओपी जे मॅग्निट्यूड आहे ते इकडे आल्यानंतर कशामध्ये? डिव्हिजन मध्ये. तर ओपी कॅप इक्वल्स टू काय लिहिलं आपल्याला? ओपी बार डिवाइडेड बाय त्याचा मॅग्निट्यूड. मग वेक्टर काय आहे? ओपी बार किती? xi कॅप, yj कॅप, zk कॅप ते ठेवला. त्याला डिवाइड केलं त्याच्या मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कसं काढायचं? त्याचा x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर, y कोऑर्डिनेटचा स्क्वेअर, z कोऑर्डिनेटचा स्क्वेअर त्यांची बेरीज आणि त्याचा स्क्वेअर. त्यानं जर डिवाइड केलं त्याला तर आपल्याला त्याचा काय मिळतो? युनिट वेक्टर मिळतो. आणि युनिट वेक्टर म्हणजे काय? त्याची डायरेक्शन, ओपी बारची डायरेक्शन. ठीक आहे. समजलं?